मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे। राज्यभरातून मराठा बांधव मोठ्या संख्येने मुंबईकडे आझाद मैदानावर येत आहेत। माझ्यासोबत बडतर पोलीस अधिकारी, बीडचे बडतर पोलीस अधिकारी रणजित कासले देखील इथे आले आहेत। आपण देखील त्याची भावना जाणून घेणार आहोत। सर, काय सांगा, तुम्ही आज इथे मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला भेट दिली? मी बघा, खऱ्या अर्थाने मराठा समाजाला आणि मनोज दादा जरांगेचं जे मराठा आरक्षणाचा लढा आहे त्याला मी पाठिंबा देण्यासाठी मुंबईमध्ये आज आलेलो आहे। आणि मी खरा तसा ओबीसी समाजातून आहे आणि माझ्यावरती अन्याय झाला त्यावेळेस मला मराठा समाजाने खूप मोठ्या प्रमाणात मदत केली। माझा आवाज सोशल मीडियावर उचलला, त्यामुळे माझं उत्तरदायित्व म्हणून मी आज या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आलो आहे। तर मला सांगा, तुम्ही धनंजय मुंडेपासून तर वाल्मिक करारावर देखील अनेक आरोप केले, मात्र कुठेतरी तुमचे जे बोलत असताना कुठेतरी तुमचा आवाज दाबण्यात आला, पोलीस अधिकाऱ्यांनी तुमचं ऐकलं नाही का? हो, माझा वेळोवेळी आवाज दाबण्यात आला। माझ्यावरती खोट्या केसेस दाखल झाल्या, तर 7 केसेस झाल्या, तर अशा प्रकारे माझा आवाज दाबण्यात आला। तरी मी कोर्टातून निर्दोष मुक्त होणार आणि मी परत, माझी काही चूक नाही, माझ्याविरुद्ध कोणाची तक्रार नाही, तर मी परत डिपार्टमेंटमध्ये येणार आणि मी माझं कर्तव्यसुद्धा करून दाखवणार मी परत महाराष्ट्राच्या जनतेला। हा माझा शब्द आहे। तुम्हाला विश्वास आहे तुमच्यावर जे काही आरोप झालेले आहेत त्यामधून तुम्ही मुक्त होऊन पुन्हा एकदा तुम्ही तुमचं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य बाजवणार? हां, मला त्याचा म्हणजे कॉन्फिडन्स आहे, फुल कॉन्फिडन्स। म्हणजे मी माझं कर्तव्य नंतर डिपार्टमेंटमध्ये येऊन मी करणारच आहे। तुमच्यावर सातत्याने आरोप होतात की रणजित कासले ते दारू पिलेले असतात, दारू पिऊन त्यांचे व्हिडिओ पोस्ट करलेले असतात? नाही, दारू मी संध्याकाळीच पितो, सगळ्या महाराष्ट्राला आता माहीत झालेलं आहे। आणि मी काय प्रत्येक पोस्ट आता काय दारू पिलेलोच असं नाही। मी सकाळी 7 वाजल्यापासून इथं आलो आहे आणि मी माझं दारू पिताही असंच आहे वागणं बिंदास्त, आणि न पिताही असंच बेधडक वागणं आहे माझं बिंदास्त। निर्भीडपणे मी बोलत असतो, जो अन्याय झाला आहे तो मी सांगतच असतो। काय सांगा, उलट दारू पिल्यावर माणूस खरं बोलतो, तसं मी दारू पिल्यावर जास्त खरा बोलतो, असं आहे। काय वाटतं सर की हे मनोज जरांगे पाटला जो लढा आहे त्या लढ्याला यश मिळेल का? एकीकडे पाहिले तर ओबीसी बांधव देखील त्याच्या अपोजिट जे आहे ओबीसीचं आरक्षण वाचावं यासाठी आंदोलन करते। नक्कीच यश मिळणार आहे आणि आता हे आंदोलन म्हणजे इतिहासात नोंद होईल अशा प्रकारचं अद्भुत आंदोलन सुरू आहे आणि सरकारला दखल घ्यावी लागणार आहे आणि यश, मनोज दादाला यश मिळणार आहे, नक्कीच यश मिळणार। नक्कीच आपण पाहिलं तर हे होते रणजित कासले, जे बीडमध्ये त्यांना बडतर्फ केले होते। त्यांनी धनंजय मुंडे असतील, वाल्मिक कराड असेल किंवा पोलीस प्रशासनावर देखील अनेक आरोप केले होते की त्याचे कुठेतरी म्हणणं जे होते ते म्हणणं देखील प्रशासनाने आणून घेतलं आणि त्याच्यावर अन्याय झाला अशी त्यांची भावना आहे। मात्र कालांतराने पुन्हा एकदा ते या सर्व आरोपातून मुक्त होईल, पुन्हा एकदा मी ड्युटी हजर करेन अशी भावना देखील त्यांनी व्यक्त केली। मात्र सरकार पुन्हा एकदा त्यांना खरंच चान्स देईल का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। संजय, लोकसेवा न्यूज, आझाद मैदान, मुंबई। जय हिंद।